ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसांमध्ये आपण लेविय या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आतापर्यंत 18 अध्यायांचे अध्ययन पूर्ण केले आहे. आज आपण 19व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायामध्ये आमच्या आत्मिक जीवनाबद्दल देवाच्या अपेक्षा सांगण्यात आल्या असून आम्ही काय करावे आणि काय करू नये याबद्दल विस्तृतपणे मार्गदर्शन आहे. या अध्यायाचा अभ्यास करताना एक सूत्र आम्ही लक्षात ठेवावे की देव पवित्र आहे, आम्हीही पवित्र असावे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही लेवियचे पुस्तक ह्याच्या 19व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा लेवियचे पुस्तक 19वा अध्याय. या अध्यायामध्ये सामाजिक पापे, जीवनातील परिस्थितीला लागू होणाऱ्या आज्ञा ह्याविषयी सांगण्यात आलेले आहे. आता आम्ही अशा विभागात येत आहोत जेथे राष्ट्राच्या सामाजिक जीवनाला लागू होईल अशा प्रकारे 10 आज्ञांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या भागाशिवाय अधिक कृतिशील असे काही असेल असे मला वाटत नाही. श्रोत्यानो, परमेश्वराचा नियम आम्हाला एक गोष्ट सांगतो, ती अशी की तुम्ही पवित्र असावे कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे. इस्रायलांच्या जीवनाच्या सर्व पैलूंसाठी ही एक मूलभूत व महत्वाची गोष्ट होती. परमेश्वराची जी आज्ञा होती किंवा त्याची जी अपेक्षा होती त्याविषयी ह्याद्वारे संपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले. त्यांच्या रोजच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत हे रुजलेले होते. देवाच्या लोकांच्या प्रतिदिवशीच्या जीवनात पवित्रता ही सर्व संबंधांमध्ये व त्यांच्या दिनचर्येत वरच्या स्तरावर होते. आज या गोष्टीवर भर देण्यात यायला हवा. फक्त एक सिद्धांत नव्हे तर आमच्या जीवनात हे असावे असा परमेश्वराचा हेतू आहे. ज्या पवित्रतेची मागणी नियमशास्त्र करते श्रोत्यानो, ती पवित्रता नियमशास्त्र मात्र निर्माण करू शकत नाही. नियमशास्त्राने मागणी केली पण पुरवठा केला नाही. त्याने नियमशास्त्राचे नीतिमत्व प्रगट तर केले, परंतु जो एक उच्च स्तर त्याने अपेक्षिला तो मात्र मानवी प्रयत्नांनी गाठला जाऊ शकला नाही. रोमकरासपत्र 3 अध्याय 19 आणि 20 वचने सांगतात. रोमकरासपत्र 3 अध्याय 19 आणि 20 वचने. आपणाला ठाऊक आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. हे किती विलक्षण आहे श्रोत्यांनो, की देवाने आपला पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करण्याकरिता दिला आहे. ख्रिस्ती जीवनासाठी आवश्यक अशी ही एक चैतन्य देणारी गोष्ट आहे. ह्या अध्यायात अर्थात 19व्या अध्यायात जे कारण देण्यात आले आहे ते आहे, मी तुमचा देव परमेश्वर आहे किंवा मी परमेश्वर आहे, ज्याचा उल्लेख 16 वेळा ह्या अध्यायात आलेला आहे. परमेश्वर चूक व बरोबर ह्यामध्ये एक स्पष्ट रेखा रेखांकित करतो. पवित्र व अपवित्र ह्यामध्ये तोच अगदी स्पष्ट असे अंतर दर्शवितो. त्यासाठी काही कारण देण्याची आवश्यकता नाही. आता 19व्या अध्यायाच्या 1 ते 8 वचनांमध्ये मानवाचा देवाशी संबंध दाखविण्यात आलेला आहे. 9 आणि 10 वचनांमध्ये गरिबांशी मानवाचा संबंध, 11 ते 18 वचनांमध्ये शेजाऱ्यांशी मानवाचा संबंध, 19 ते 37 वचनांमध्ये जीवनातील वेगवेगळ्या परिस्थितीशी मानवाचा संबंध दाखविण्यात आलेला आहे. आता आपण मानवाचा देवाशी संबंध पाहूया. 19वा अध्याय पहिली 2 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायलाच्या सर्व मंडळी सांग की तुम्ही पवित्र असावे कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे. नियम देणाऱ्या मोशेला परमेश्वराने ह्या सूचना दिल्यात व ह्या 10 आज्ञांच्या काही भागाचा विस्तार करतात. परमेश्वर पवित्र आहे ह्या आधारावरच तो पवित्र आचरणाची मागणी करतो. आज सुद्धा परमेश्वर तशाच आचरणाची मागणी करतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 31 वचन सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 31 वचन. म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. तसेच करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 17 वचन. करिंथकरास दुसरे पत्र
5वा अध्याय 17वे वचन. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. तसेच पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 13 ते 16 वचने सांगतात. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 13 ते 16 वचने. म्हणून तुम्ही आपले मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. श्रोत्यानो, नियमशास्त्राच्या अधीन राहून व कृपेच्या काळात राहून जे एक मोठे अंतर आम्हाला पाहायला मिळते ते हे की आज विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्यात चैतन्य शक्ती पुरविण्यात येते. आम्ही जिवंत ख्रिस्ताशी जुळलेले आहोत. जुन्या गोष्टी होऊन गेल्यात आणि आता सर्व काही नवीन झालेले आहे. आम्ही आदामाशी जुळलेलो नाही. आम्ही कायद्याच्या व्यवस्थेशी जुळलेलो नाही. आम्ही ख्रिस्ताशी जुळलेले आहोत, जो जिवंत आहे. आम्हाला त्याला संतोषविण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात घ्या की नियमाखाली असताना स्वतःच्या प्रयत्नांनी सर्व लोक आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करीत होते. शरीर नेहमीच अपयशी ठरते हे त्यांना शिकायचे होते. याउलट आज आमच्यामध्ये परमेश्वराचा पवित्र आत्मा आहे. रोमकरासपत्र 8वा अध्याय 3 आणि 4 वचन सांगते. रोमकरासपत्र 8वा अध्याय 3 आणि 4 वचन. कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविले. ह्यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. तसेच गलतीकारासपत्र 5वा अध्याय 22 आणि 23 वचने बघा. गलतीकारासपत्र 5वा अध्याय 22 आणि 23 वचने. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. नियमशास्त्र ह्या पलीकडे कधी गेले नाही. देवाचा पुत्र आम्हाला उच्च पातळीवर आणू इच्छितो. आता श्रोत्यानो, ज्या काही आज्ञांवर भर देण्यात आला आहे, ज्यांचे पालन त्यांनी करायचे होते, तेव्हा परमेश्वर ते ज्या बाबतीत दुर्बळ होते त्याच बाबींवर जोर देणार आहे. इस्रायलांचा इतिहास आम्हाला दर्शवितो की ते कोणत्या बाबतीत दुर्बळ होते हे परमेश्वराला समजले होते. त्यांना शब्बात दिवस आणि इतर देवी देवतांच्या पूजेपासून दूर परमेश्वरासाठी योग्य अर्पणे आणणे ह्याविषयी सूचना देण्यात आलेल्या होत्या. ह्याच बाबतीत नंतर ते चुकले. परमेश्वर त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनात पवित्र राहण्यास सांगतो. 3रं वचन बघा. 19वा अध्याय आणि 3रे वचन. तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचे भय बाळगावे आणि माझे शब्बात पाळावे. मी परमेश्वर तुमचा देव आहे. आपणापैकी काहींना आश्चर्य वाटेल की परमेश्वर आता माता पिताचा आदर करणे ह्या आज्ञेपासून सुरुवात करीत आहे. परंतु ह्यात आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही. जेव्हा आम्ही एका लहान लेकरासाठी परमेश्वराच्या ठिकाणी माता पितांना ठेवतो व ते लहान लेकरू माता पित्यांच्या आज्ञा पाळण्यास शिकून परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यास शिकते. आपणाला बऱ्याच गोष्टींचे शिक्षण घरातूनच मिळते. नंतर तो म्हणतो शब्बात पाळ. परमेश्वर मानवाच्या वेळेचा 1/7 व संपत्तीचा 1/10 ह्यांची मागणी करतो. ह्या 2 आज्ञा ज्या सुरुवातीला सांगण्यात आल्या आहेत त्या 10 आज्ञांच्या 2 प्रमुख विभागांना प्रकट करतात. मानवाप्रती कर्तव्य, देवाप्रती कर्तव्य. प्रभू येशूने त्यांना देवाप्रती प्रेम व मानवाप्रती प्रेम असे सांगितले. मत्ते शुभवर्तमान 22वा अध्याय 36 ते 40 वचने सांगतात. गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. श्रोत्यानो, शब्बाताचा नियम नैतिक आधारावर अवलंबून नव्हता, परंतु परमेश्वराच्या इच्छेनुसार इस्रायलांना देण्यात आलेली एक आज्ञा होती. इस्रायलांनी धर्मभ्रष्ट होऊन पाप केले. त्यांना उतरती कळा लागली. त्यांनी शब्बात पाळण्यास नकार दिला.
आणि त्यांनी म्हटले, आमोसचे पुस्तक 8 अध्याय आणि 5 वचनात, चंद्रदर्शन कधी आटोपेल, म्हणजे आम्हास धान्य विकावयास सापडेल. शब्बात केव्हा संपेल, म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू. एफा लहान करू, शेकेल मोठा करू व खोट्या तागडीने फसू. ह्या राष्ट्राविरुद्ध देवाने लावलेला हा आरोप व फिर्याद होती. आता 4थं वचन पुढे सांगतं, तुम्ही मूर्तीकडे वळू नये आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नयेत. मी परमेश्वर तुमचा देव आहे. ह्यामध्ये 2 आज्ञा समाविष्ट आहेत. एक तर मूर्तीपूजेकडे एक नजर सुद्धा टाकू नये असे सांगितलेले आहे. त्यांच्याकडे पाहू नये आणि त्यांची निर्मिती सुद्धा करू नये. 5 ते 8 वचने बघा. तुम्ही परमेश्वराप्रित्यर्थ शांतर्पणाचा यज्ञ कराल, तेव्हा तुम्ही मला मान्य व्हाल असा तू करा. त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे. पण तिसऱ्या दिवशी त्यातले काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. तिसऱ्या दिवशी ते खाणेच अमंगळ कृत्य होय. ते मान्य व्हावयाचे नाही. ते खाणाऱ्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी, कारण त्याने परमेश्वराची पवित्र वस्तू दूषित केली असे होईल. त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. मी उडार रे पुष्कळाजूनी उडार. मी उडार रे पुष्कळाजूनी उडार. प्रभू रे पुष्कळाजूनी खंडीतून रती नाही
येथे नवीन असे काहीच घालण्यात आलेले नाही. तरी सुद्धा मी आपणाला सांगू इच्छिते की शांतर्पण हे स्व इच्छेने करण्यात येईल. जरी हे ऐच्छिक होते तरी अर्पिणारा त्याविषयीच्या नियमांपासून वंचित नसे. विशिष्ट नियमांना तोडण्याद्वारे ती व्यक्ती शिक्षेस पात्र ठरत असे, जेणेकरून लोकांसमोर एक उदाहरण ठरावे. आज आम्हाला दिसतं श्रोत्यानो, की सेवेमध्ये लोक दुसऱ्यापेक्षा अधिक स्वतंत्र राहू इच्छितात किंवा त्यांनी मंडळीला अधिक दान दिले म्हणून त्यांना अधिक सवलती व वेगळी वागणूक मिळावी अशी त्यांची इच्छा असते. शांतर्पण जरी ऐच्छिक असले तरी त्या व्यक्तीला सर्व नियमांचे पालन करावेच लागेल. आम्ही देवाकडे देवाच्याच अटीनुसार यायला हवे. हा सकारात्मक नियम होता, नैतिक नव्हे. परमेश्वर म्हणतो की जर तुम्ही स्व इच्छेने काही करू इच्छिता तर ते योग्य प्रकारे करा. आता आपण गरिबांशी मानवाचा संबंध पाहणार आहोत. 9 आणि 10 वचने सांगतात, तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तू आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील पीक झाडून सारे कापू नको आणि पीक काढून घेतल्यावर त्यातील सर्व वेचू नको. आपला द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नको. तशीच द्राक्षमळ्यात पडलेली फळे गोळा करू नको. गरीब व उपरी ह्यांच्यासाठी ती राहू द्यावी. मी परमेश्वर तुमचा देव आहे. गरिबांसाठी परमेश्वराने केलेली ही अद्भुत तरतूद होती. परमेश्वराने अशा प्रकारे त्यांची काळजी घेतली. त्यांनी फक्त बसून खाऊ नये, तर त्यासाठी काम करावे. 11 आणि 12 वचने, तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. माझ्या नावाची खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे. 8व्या व 9व्या आज्ञेला ह्या ठिकाणी पुन्हा मांडण्यात आले आहे. निर्गमचे पुस्तक 20 अध्याय 15 आणि 16 वचने सांगतात, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. चोरी करणे, फसवणे, लबाडी करणे आणि खोटी साक्ष देणे सर्वांचा येथे समावेश आहे. देवाच्या व्याख्येप्रमाणे खोटेपणाने कुठली गोष्ट करणे म्हणजे चोरी करणे होय. 12व्या वचनात 3ऱ्या आज्ञेचा समावेश आहे. परमेश्वराचे नाम पवित्र आहे. व्यापारात परमेश्वराच्या लोकांनी परमेश्वराच्या नावाच्या पवित्रतेचे प्रदर्शन स्वतःच्या प्रामाणिक व खरेपणाने केलेल्या व्यापाराद्वारे प्रगट करायला हवे. आता 13वं वचन बघा. 19 अध्याय 13वे वचन, आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करू नको व त्याला लुबाडू नको. मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नको. जो कोणी आमच्याकरिता काम करेल त्याला मजुरी द्यावीच लागते. अनेकदा लोक आर्थिक रूपाने लोकांना लुबाडतात. याकोबाचे पत्र 5 अध्याय 1 आणि 2 वचने बघा. याकोबाचे पत्र 5 अध्याय 1 आणि 2 वचने, अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. ह्याच अध्यायाचे 6वे वचन पुढे सांगते, नीतिमानाला तुम्ही दोषी ठरविले, त्याचा घात केला, तो तुम्हास विरोध करीत नाही. श्रोत्यांनो, निर्दयतेने घेतलेले काम एक फार भयंकर अशी बाब आहे. तसेच ईश्वररहित भांडवलशाही सुद्धा भयंकर आहे. 14वं वचन वाचूया. 19 अध्याय 14वे वचन, बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नको, ठोकर लागेल अशी वस्तू आंधळ्यापुढे ठेवू नको. तू आपल्या देवाचे भय बाळग, मी परमेश्वर आहे. परमेश्वर आंधळ्याविषयी बहिऱ्यांविषयी बोलताना स्वतःचे नाव 2 वेळा ठेवीत आहे. दुर्बळ निराधार लोकांकरिता हा परमेश्वराचा कळवळा होय व जे कठोर हृदयाचे आहेत त्यांच्यासाठी त्याने केलेली निर्भत्सना होय. 15वं वचन, न्यायनिवाडा करिताना अन्याय करू नको, गरिबाच्या गरिबीकडे पाहू नको आणि समर्थापुढे नमू नको, तर आपल्या शेजाऱ्याचा न्याय निस्पृहपणे कर. ह्या ठिकाणी न्यायाधीशांकरिता सांगितलेले आहे, जे आज आमच्या न्यायाधीशांकरिता सुद्धा आवश्यक आहे. ज्या प्रकारे श्रोत्यानो परमेश्वर न्याय करतो त्या प्रकारे त्याने न्याय करायचा आहे. ते सर्व सामर्थ्य परमेश्वराचे प्रतिनिधित्व करणारे आहेत आणि त्यांनी निपक्षपातपणाने न्याय द्यायचा आहे. आता 16 ते 18 वचने पुढे सांगतात, आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या जीवावर उठू नको, मी परमेश्वर आहे. आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको, आपल्या शेजाऱ्याची अवश्य कान उघाडणी कर, नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल. सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदापैकी कोणाचा दावा धरू नको, तर तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर, मी परमेश्वर आहे. कोणी म्हटले आहे की जे काही आपण ऐकता त्या सर्वावर आपण विश्वास ठेवू शकत नाही, पण त्या गोष्टींची उजळणी मात्र करू शकता. आमची जीभ फार भयंकर असे एक अवयव आहे.
ती एका अणुबॉम्बपेक्षाही अधिक भयंकर आहे. तो म्हणतो की आपल्या शेजाऱ्याच्या जीवावर उठू नको, म्हणजेच खून करणे. देवाने द्वेष व खून ह्या दोहोंना एकत्र ठेवले आहे. मत्ते कृषुवर्तमान 5वा अध्याय 21 आणि 22 वचनांमध्ये सांगितलेले आहे, खून करू नको, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल, आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. श्रोतांनो, ह्या सर्व नकारात्मक बंधनांसाठी जे उत्तर आहे ते सकारात्मक रूपाने आम्हाला गलतीकरास पत्र 6वा अध्याय 1ल्या वचनामध्ये वाचायला मिळते. गलतीकरास पत्र 6वा अध्याय आणि 1ले वचन. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. जीवनाच्या वेगवेगळ्या परिस्थितीत मानवाचे संबंध आता आपण पाहणार आहोत. 19वं वचन बघा. माझे विधी पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातींच्या पशूंशी संकर होऊ देऊ नको. 2 जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नको. भिन्न सुताने विणलेला कपडा अंगात घालू नको. परमेश्वर त्यांना चिन्ह व उत्साहांद्वारे आत्मिक पाठ शिकवित आहे. मिश्रित प्राणी व वनस्पती करण्यास त्यांना मनाई होती. त्याद्वारे परमेश्वराने सत्य व चुकीच्या गोष्टी ह्यांचे मिश्रण न करण्याचा पाठ त्यांना शिकवला. मत्ते कृषुवर्तमान 13व्या अध्यायामध्ये गहू व निधन ह्याच्या दाखल्याद्वारे प्रभू येशूने ह्याविषयी शिकवले. श्रोत्यानो, करिंथकरास पहिले पत्र 10वा अध्याय 21व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 10वा अध्याय आणि 21वे वचन आता आपण वाचूया. तुमच्याने प्रभूचा प्याला व भूतांचाही प्याला पिववत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भूतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही. 20 ते 28 वचने सांगतात, जी स्त्री दासी असून एखाद्या पुरुषाशी वागदत झाली असेल पण खंडणी भरून अद्याप मुक्त झाली नसेल, तिच्याशी कोणी संभोग केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी. तथापि तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जीवे मारू नये. त्या पुरुषाने दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराकडे आपले दोषार्पण म्हणजे एक मेंढा दोषार्पणासाठी आणावा, आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याच्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल. तुम्ही आपल्या देशात जाऊन पोहोचल्यावर खाण्यासाठी हर तऱ्हेची फळझाडे लावाल, तेव्हा त्यांची फळे निषिद्ध समजावी. 3 वर्षेपर्यंत ती तुम्हाला निषिद्ध होत, ती खाऊ नयेत. पण 4थ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराच्या उपकार स्मरणार्थ पवित्र समजावी. मग 5व्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी पुष्कळ फळे येतील. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका. तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका व शकून मुहूर्त पाहू नका. आपल्या डोक्याला घेरा राखू नका. आपल्या दाढीचे कोपरे छाटून ती विद्रूप करू नका. कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका. मी परमेश्वर आहे. श्रोत्यानो, ह्यामध्ये 7व्या आज्ञेकडे आपले लक्ष वेधण्यात आलेले आहे. ह्याद्वारे दासी स्त्रीचे रक्षण करण्यात आले आहे. ह्याद्वारे एक स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो, काय परमेश्वर गुलामीला परवानगी देतो? नाही श्रोत्यानो. परमेश्वर मानवाच्या कठीण हृदयाद्वारे जी पापमय स्थिती निर्माण होते तिला ओळखतो. ह्या ठिकाणी 6 आज्ञा आहेत ज्या अन्य जातीच्या चालीरीती व अंधविश्वासाला धिक्कारतात. मासाला रक्तासहित खाण्यास मनाई होती. केस कापणे, थोडे थोडे बाकी ठेवणे, मृत व्यक्तीसाठी अन्य जातीयांप्रमाणे शोक करण्यास मनाई होती. आता आपण 29 पासून पुढची वचने वाचूया. तू आपल्या मुलीला वेश्या करून भ्रष्ट होऊ देऊ नको, नाहीतर वेश्यागमनामुळे देश अतिदुष्टपणाने व्यापून जाईल. तुम्ही माझे शाब्बात पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी पूज्य बुद्धी बाळगावी. मी परमेश्वर आहे. पंचाक्षऱ्यांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका. त्यांच्या मागे लागून अशुद्ध होऊ नका. मी परमेश्वर तुमचा देव आहे. पिकल्या केसासमोर उठून उभा राहा. वृद्धाला मान दे. आपल्या देवाचे भय बाळग. मी परमेश्वर आहे. कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असला तर त्याला उपद्रव देऊ नका. तुमच्या बरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा
आणि त्याच्यावर स्वतःसारखी प्रीती करा, कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता. मी परमेश्वर तुमचा देव आहे. न्याय करण्यात, मोजणी करण्यात, तोलण्यात अथवा मापण्यात काही अन्याय करू नका. तुमच्यापाशी खरी तागडी, खरी वजने, खरा एफ्फा व खरा हिन असावा. ज्याने तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले, तो मी परमेश्वर तुमचा देव आहे. म्हणून तुम्ही माझे सर्व विधी आणि सर्व नियम मान्य करून पाळावे. मी परमेश्वर आहे. श्रोत्यानो, अशा प्रकारे अगदी लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा परमेश्वराने ह्या लोकांना मार्गदर्शन पुरवले आणि सूचना दिल्यात. आज सुद्धा परमेश्वर त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन पुरवित आहे आणि ह्या गोष्टी आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा फार महत्वाच्या आहेत. म्हणून ह्यावर मनन करूया आणि ह्या वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, या अध्यायाचे महत्त्व आपणास समजून आले असेल अशी मी आशा बाळगतो. या अध्यायामध्ये अनेक बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख आहे. तसेच अनेक वेळा मी परमेश्वर तुमचा देव आहे याचा उल्लेख झाला आहे. बराच वेळा परमेश्वर आमच्या दुर्बल बाबींवर जोर देतो, जेणेकरून आम्ही त्याकडे लक्ष द्यावे आणि तो दुर्बलपणा आमच्यातून दूर व्हावा. तसेच आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की या अध्यायामधील मार्गदर्शन हे देवाने दिलेल्या 10 आज्ञांपैकी काही आज्ञांकडे निर्देश करणारे आहे. येथे आपण थांबू आणि विचार करू की देवाची इच्छा पूर्ण करावी अशी आम्ही इच्छा बाळगतो काय? आपण प्रार्थना करू. होय प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत, जो तो आमचा मार्गदर्शन करणारा. होय प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, तुझ्याबद्दल आमच्या मनामध्ये आदरयुक्त भीती असावी, की जेणेकरून प्रभूजी आम्ही अयोग्य रीतीनं नव्हे तर योग्य रीतीनं तुझ्यामध्ये आणि तुझ्याबरोबर चालणारे असे होऊ शकू. प्रभूजी, आज ज्या गोष्टी तू आमच्या समोर ठेवल्यास त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. ज्या आज्ञांकडे तू पुन्हा एक वार आम्हाला आणलेला आहेस त्या प्रत्येक आज्ञांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. योग्य रीतीनं आचरण करण्यासाठी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.